नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की घरच्या सर्वांच्या समोर पार्थ जीवा आणि सर्वांना बोलतो की जीवाचा यामध्ये काही दोष नाही, जे काही झाले ते त्याचा भूतकाळ होता आणि मी त्याचा भूतकाळ स्वीकारलेला आहे. आणि सर्व गेल्यानंतर पार्थ जीवाला बोलतो, जीवा मी हे सर्व आपलं कुटुंब तुटू नये म्हणून आपल्या कुटुंबाच्या इज्जतीसाठी बोललो. मी आता माझा वर्तमान स्वीकारू शकत नाही तर तुझा भूतकाळ कसा स्वीकारेल असा तो बोलतो. तेव्हा जीवा देखील विचारामध्ये पडतो. दादा माझ्यावर खूपच रागावलेला आहे, त्याने मला माफ केलेलं नाही. तर इकडे आपण पाहतो की काउन्सलर हे नंदिनीला भेटण्यासाठी आलेले असतात आणि नंदिनीला विचारतात, आता तुझ्या घरी सर्व काही ठीक आहे का? तेव्हा नंदिनी बोलते, काही ठीक नाही, आता मी कायमस्वरूपी माहेरला निघून आलेली आहे. मला फास्ट ट्रॅकवर हा डिवोर्स हवा आहे. आणि तेव्हा काउन्सलर देखील विचारामध्ये पडलेला असतो. तर इकडे आपण पाहतो माननी आणि पार्थ देवाची पूजा करत असतात आणि माननी देवाकडे प्रार्थना करते, माझ्या घरावर कुठलीही संकट येऊ देऊ नको, बाहेरची इडापिडा ही बाहेरच राहू दे आणि घरची लक्ष्मी ही, असे बोलून ती पार्थला पुढे बोलायला लावते. आणि तेव्हा पार्थ काहीच बोलत नाही. आणि तेव्हा अचानक दरवाजातून आवाज येतो की घरची लक्ष्मी ही घरीच येऊ दे. आणि तेव्हा दोघीही आश्चर्यचकित होऊन दरवाजाकडे पाहू लागतात. तर त्या ठिकाणी काव्या आलेली असते आणि ती दोघांकडे पाहून स्माईल करते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या पुन्हा एकदा कशा प्रकारे पार्थ आणि माननी आणि घरातील सर्वांचे मन जिंकणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.